नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनो नमस्कार. 10 तारखेपासून आपण समर्थांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयीचं चिंतन करतो आहोत. दासबोधातल्या 4थ्या दशकातल्या 9वीदा भक्ती यांचा आपण अभ्यास सध्या करतो आहोत. समर्थांनी आत्मज्ञान प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, किंवा ज्याला कैवल्य प्राप्ती असं म्हणतो आपण, की जेणेकरून त्यानंतर पुन्हा जन्म मरणाचा विषय येणार नाही. त्यासाठी भागवत ग्रंथामध्ये सांगितलेल्या 9वीदा भक्तींचं विवेचन समर्थ रामदास आपल्यासाठी करतायत. आपण काल दशक 4 समास 7 दास्य भक्तीपर्यंत आलो होतो. दास्य भक्तीचं आपण उदाहरण पाहिलं की जे सुपरिचित असं आहे, हनुमंताचं दास्य भक्ती. समर्थांचं वर्णन करताना समर्थाष्टकामध्ये कवींनी दास्य भक्ती समर्थांनी कशी केली त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि समर्थांनी दास्य भक्तीचे वेगवेगळे आयाम आपल्याला या दास्य भक्तीमध्ये, या समासामध्ये सांगितले. फक्त मंदिरामध्ये, मठांमध्ये पडेल ते काम हे ज्यांना जमेल त्यांचं तर चांगलंच आहे. शिवथरगडीमध्ये, सज्जनगडावर, गोंदवल्याला, तिरुपतीला, जिथं जिथं अशी सेवा देता येईल तिथं आपली उपास्य देवता म्हणून
त्यांनी तिथं जायला पाहिजे. आणि हे सुरुवात आपल्या घरापासून पाहिजे. म्हणून समर्थांनी या समासाच्या शेवटी काल आपण पाहिलं, सकळांचे करावे पारपत्य, आलियाचे करावे आतिथ्य, ऐसिये जाणावी सत्य सातवी भक्ती. एवढा नम्र भाव, आलेल्या गेलेल्यांचं काय कमी जास्त आहे, त्यांना काय पाहिजे, रिकाम्या हाताने कुणी जाऊ नये, असा भाव जो आहे, आतिथ्याचा भाव, तो आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. आणि ही पहिली पायरी आहे दास्य भक्तीची. आपण शेवटी हेही पाहिलं की अनेक संतांनी आपलं नाव हे दास या बिरुदावलीने सार्थ केलं. आज आपण त्यानंतरची पुढची जी भक्ती आहे, नवविधा भक्तीमध्ये श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि सख्य, हा जो शिष्य आहे की जो आपल्या देवतेच्या सद्गुरूंच्या मठामध्ये, त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर तो त्यांची काय आज्ञा मिळेल त्यासाठी तो असा सावध असतो. समर्थ म्हणतात, असा जो भक्त असतो, असा जो शिष्य असतो, त्याची अनन्यता, त्याचा नम्र भाव, शरणागत भाव बघून तो जो भगवंत आहे, तो भगवंत आपल्या आसनावरून खाली उतरतो. तो प्रसन्न होतो. आपल्या उच्चासनावरून तो उतरतो आणि आपल्या शिष्याकडे येतो. ही सख्य भक्तीचं उदाहरण हे कृष्ण आणि अर्जुन यांचं आपण देतो नेहमी. जेव्हा विराट स्वरूप पाहिलं अर्जुनाने कृष्णाचं कुरुक्षेत्रावर, तेव्हा त्याला फार भरून आलं. अर्जुनाला अत्यंत खजील झाला आणि तो कृष्णाला म्हणतो की मी फार पातकी आहे रे, मी तुला अरेतुरे बोललो, कधी कधी धपाटा दिला, तुला मी हीन लेखून बोललो, माझ्या लक्षात नाही आलं की तुझं स्थान काय. आणि तेव्हा त्याला त्याची जाणीव होते. पण कृष्ण सांगतो की असं नाहीये, तू माझ्या अत्यंत जवळचा शिष्य आहेस. भगवंतानी गीतेमध्ये सांगितलंय की लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच असं वाटतं की आपण परमार्थ मार्गाकडे जवळावं. त्या परमार्थ मार्गाकडे वळलेल्या लाखो लोकांपैकी एखाद्यालाच वाटतं की आपण योग्य ती साधना केली पाहिजे, सद्गुरूंच्या कृपेखाली राहिलं पाहिजे. अशा लाखो लोकांपैकी एखादाच माणूस, एखादाच साधक तो मला येऊन मिळतो. किती अवघड काम आहे. नवविधा भक्तीमध्ये आपल्याला भगवंताप्रत, स्वस्वरूपापरत जायचं आहे. आणि मग कुठल्या पायरीवरून जायचं, का एक एक पायरीचा टप्पा पार करीत आत्मनिवेदन झाल्यानंतर जायचं, की जी नववी भक्ती आहे.
सख्य भक्तीपर्यंत, दास्य भक्तीपर्यंत, सख्य भक्तीपासून एक वेगळा आयाम शिष्याला प्राप्त होतो. दास्य भक्तीपर्यंत 2 शरीर आहेत आणि 2 मन आहेत. सद्गुरूंचं किंवा भगवंताचं एक शरीर आहे, मन आहे, आणि त्यांचा जो शिष्य आहे, साधक आहे, त्याचं एक शरीर आहे, मन आहे. द्वैत आहे. भगवंत तिथं आहेत, बसलेले आहेत, सद्गुरू आत आहेत, आणि मी त्यांच्या सेवेसाठी मी बाहेर वाट पाहतोय त्यांच्या आज्ञेची. माझं मन सगळं तिकडे लागलेलं आहे आणि ते मन माझ्या शरीराकडनं त्या आज्ञेचं पालन करून घेत आहे. दास्य भक्तीपर्यंत भगवंत आणि भक्त, सद्गुरू आणि शिष्य हे वेगवेगळे आहेत. पण सख्य भक्तीपासून किंवा या सख्य भक्तीमध्ये एक वेगळा आयाम शिष्याला प्राप्त होतो. काय प्राप्त होतो? काय फरक आहे इतर भक्तींमध्ये आणि सख्य भक्तीमध्ये? काय फरक आहे? समर्थ सांगतात, सख्य भक्तीमध्ये शरीर 2 आहेत, पण मन मात्र एक आहे. शरीर 2 आहेत. भगवंताचं, सद्गुरूंचं एक आहे आणि शिष्याचं किंवा साधकाचं, भक्ताचं एक आहे. पण भक्तानी आपलं मन जे आहे तर ते भगवंताच्या मनामध्ये समर्पित करून टाकलेले, विलीन करून टाकलेले आहे. आता त्याचं स्वतःचं मन काहीच नाहीये, त्याला स्वतःचा विचार नाहीये, त्याला स्वतःची कुठलीही कल्पना नाही, स्वतःची कुठलीही वासना नाही. अशा भक्तांची यादी, अशा भक्तांचं वर्णन, लक्षण समर्थांनी सख्य भक्तीमध्ये सांगितलंय. आणि मग असा जो भक्त असतो तो म्हणतो की जे माझ्या सद्गुरूंचं किंवा माझ्या भगवंताचं जे मन आहे, त्याला जे प्रिय आहे ते मी करीन. मीराबाईंनी श्रीकृष्णासाठी काय केलं? संत मीराबाई म्हणते, दिन दिन बढत सवाओ, दिन दिन बढत सवायो. दिवसागणिक माझं मन हे संपत चाललेलं आहे आणि भगवंताची, त्या श्रीकृष्णाचं जे मन आहे त्याच्यामध्ये मी विलीन झालेली आहे आणि मी मनाने त्याच्याशी एकरूप झालेली आहे. माझं ज्याच्यावर आत्यंतिक प्रेम आहे, मला ज्याच्याबद्दल आत्यंतिक आदर वाटतो, नव्हे माझ्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे त्याच्यावर मी जीवापाड प्रेम करतो आणि मी त्याला सर्वस्व मानलं पाहिजे, तर ही सख्य भक्ती आहे. भगवंताच्या मनाशी आपण एकरूप होणं ही सख्य भक्ती आहे. शरीर वेगळं आहे, कारण अजून विलीन नाही झालेलं शरीर. एक कथा मला आठवते. पांडव वनामध्ये होते आणि 5 पांडव आणि द्रौपदी वनामध्ये होते. एकदा असं झालं की श्रीकृष्ण सत्यभामेसह कुंतीकडे आला आणि तो म्हणाला की मावशी, मी पुढच्या आठवड्यात पांडवांना भेटून येतो, काही निरोप द्यायचा आहे का तुझा? तेव्हा कुंती असं म्हणते, अरे मला काय वेगळं सांगायचंय, पण तू चाललास आहेस आता,
तर एक बघ त्या पाचही जणांना बाजूला घेऊन सांग की द्रौपदीला नाराज करू नका. ती एकटी आहे तुमच्यासोबत. तिच्यासोबत स्त्री म्हणून कुणी नाहीये. तुम्ही 5 भाऊ आहात. तिला नाराज नका करू. तिच्या मनाप्रमाणे राहा. तिला बरं वाटेल ते करा. तिला प्रिय असेल ते करा. असं ती कृष्णाला सांगते. आणि हे सत्यभामा ऐकत असते. घराच्या बाहेर पडल्याबरोबर सत्यभामा चिडवून म्हणा, डवचून म्हणा, कृष्णाला म्हणते, ऐकलं का मावशी काय म्हणाली ते? पांडवांना सांगा की बायकोच्या मनाप्रमाणे वागा. कृष्ण स्मित हास्य करतो आणि ती दोघं, कृष्ण आणि सत्यभामा, इकडे वनामध्ये येतात. आणि 2-3 दिवसांमध्ये असं लक्षात येतं सत्यभामेच्या की अरे इथं कुठेही वितुष्ट नाहीये. जेव्हा काही एखादा विषय चालू असेल अर्जुनासोबत, धर्मराजासोबत, नकुल सहदेवांसोबत, तर द्रौपदी आणि त्या दोघांचंही मत एकच येतं. त्यात कुठेही वाद होत नाही. 2-3 दिवसानंतर सत्यभामा असं म्हणते, पाणी आणायच्या निमित्ताने जेव्हा द्रौपदी पाणी आणण्यासाठी म्हणून घाटावर जाते तेव्हा ही पण जाते. आणि ती तिला विचारते की ही वेळ योग्य आहे आणि आपण हिला विचारून घ्यावं की नक्की काय भानगड आहे ही, की या 4-5 दिवसामध्ये मला कुठेही या 5 भावांमध्ये आणि हिच्यामध्ये बोलत असताना कुठेही वाद किंवा बोलण्यातलं वितुष्ट काही फरक जाणवला नाही. तेव्हा ती द्रौपदीला विचारते की काय गमक आहे याच्या पाठीमागचं. द्रौपदीनं दिलेलं उत्तर हे सख्य भक्तीचं अत्यंतिक आदर्श उदाहरण आहे. द्रौपदी असं म्हणते की मी जेव्हा त्यांच्याशी बोलत असते तेव्हा त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांना काय वाटतंय एखादा निर्णय घेताना ते मी जाणून घेते. आणि नंतर जेव्हा ते मला विचारतात किंवा 4 लोकांमध्ये, 4 चौघांमध्ये जेव्हा याच्यावर विचार होतो तेव्हा मी त्यांना जे योग्य वाटत असेल, त्यांना जे अभिप्रेत आहे, त्यांना जे अपेक्षित आहे, त्यांच्या मनात जे आहे ते मी सांगते की असं करायला पाहिजे. तिथं वाद व्हायचा प्रश्नच नाही. भगवंताच्या किंवा सद्गुरूच्या मनात काय आहे ते मी जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे माझं वर्तन असलं पाहिजे. आता मन वेगळं नाहीये, शरीर वेगळं आहे. नारद मुनींची भक्ती सूत्र आहेत. मला एक सूत्र फार आवडतं, फारच आवडतं. सगळी सूत्र खूप अभ्यास करण्यासारखी आहेत. मागच्या वर्षी दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह शिवतरगळीमध्ये 1984 पासून हा सप्ताह चालतो. दास साधना सप्ताह. मी मागे सांगितलं आमच्या परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर यांनी 1984 शिवतरगळीमध्ये हा उपक्रम चालू केला आणि साधना सप्ताह म्हणून 7 दिवस तिथी ठरलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. 7 दिवस शिवथरघळीमध्ये राहायचं. जिथं समर्थ राहिले, वावरले, ज्या अप्रतिम अद्भुत अलौकिक ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत तो त्या दासबोध ग्रंथाचं ते जन्मस्थळ आहे. अत्यंत पवित्र, अत्यंत रमणीय. मी सुरुवातीला म्हणालो की नानासाहेब देव, समर्थ हृदय नानासाहेब देव धुळ्याचे, त्यांनी 115 वर्षाखाली ही घळ शोधून काढली. ते गडबडा लोळले त्या घळीमध्ये. आनंद झाला त्यांना, अत्यानंद झाला की समर्थांनी जिथं आपली चरण ठेवलेली आहे, समर्थांच्या
पावन पदस्पर्शाने पवित्र झालेले ते धुलिकन मी माझ्या अंगावर घेतले. नानासाहेब देव, शंकर श्रीकृष्ण देव महाडात गेले. रायगड जिल्ह्यातलं महाड, चौदार तळ्याचं ज्याला आपण महाड म्हणतो ते, आणि तिथं गेले आणि ते म्हणाले, पृथ्वीवरचा स्वर्ग मी आज पाहिला आहे. काय वर्णन आहे, एका वाक्यात वर्णन आहे हे सगळं. पृथ्वीवरचा स्वर्ग जर तुम्हाला पाहायचा असेल तर शिवथरघळीमध्ये यायला पाहिजे. शिवथरघळीमध्ये 7 दिवस राहायचं भाग्य दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमातल्या अभ्यासार्थींना आणि ज्यांनी हा उपक्रम पूर्ण केलेला आहे त्यांना मिळतो. मोठं महत् भाग्य आहे. मागची 19 वर्ष मी अव्याहतपणे तिथं जातो आहे समर्थांच्या कृपेने, प्रभू रामाच्या कृपेने. शिवथरघळीचा मी वारकरी आहे. 7 दिवस तिथं राहायचं. 1 महिना शिवथरघळीला व्यवस्थापक म्हणून राहायचं. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर करायचा असेल, समर्थमय जर व्हायचं असेल, तर समर्थ जिथं जिथं राहिले त्या त्या ठिकाणावर आपण जाऊन राहायला पाहिजे, काही साधना करायला पाहिजे. मी सांगत होतो, प्रसंग असा आहे की मागच्या वर्षी साधना सप्ताहामध्ये आमच्या ज्येष्ठ समीक्षक सौ ज्योतिताई शिवरकर त्यांनी नारद भक्ती सूत्र मांडली. 5 दिवस अत्यंत अभ्यासपूर्ण, अनेक संदर्भ देऊन, खूपच त्याला काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर त्यापूर्वी 6 महिने सुद्धा झाले नव्हते, त्यांचा दुसरा जन्मच झाला असं मी म्हणतो. एक मेजर ऑपरेशन झालं, मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. त्यातून बाहेर आल्या. संत गजानन महाराजांची आणि समर्थांची कृपा, ज्योतिताई शिवरकरांनी 5-6 दिवस नारद भक्ती सूत्र मांडली. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे, तद्विस्मरणे परम व्याकुलता, तदर्पित अखिल आचारता. तद्विस्मरणे परम व्याकुलता. सद्गुरूंचं विस्मरण होणं, माझ्या उपास्य देवतेचं विस्मरण ज्या क्षणाला मला होईल, त्या क्षणाला माझ्या अंतःकरणामध्ये परम व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. व्याकुळता म्हणजे मी सैरभैर व्हायला पाहिजे. काहीतरी फार मोठं विसरलंय माझ्याकडनं, काहीतरी घडलंय, विचित्र काहीतरी होतंय, अशी जाणीव भक्ताला व्हायला पाहिजे. तद्विस्मरणे परम व्याकुलता, तदर्पित अखिल आचारता. का व्याकुलता व्हायला पाहिजे? तदर्पित, मी तुला अर्पण केलेलं आहे अखिल, सगळंच्या सगळं. आचारता, माझं जीवन, माझा आचार विचार व्यवहार, माझं सगळं जीवन, काया वाचा मनोभावे मी तुला समर्पण केलेलं आहे. आता मी जर तुम्हाला हे सगळं समर्पण केलेलं असेल तर मी तुमच्याशिवाय वेगळा कसा असेल? तुमचं स्मरण होणार नाही असा एक क्षण तरी असेल का? तो जर क्षण माझ्या आयुष्यात आला तर मी परम व्याकुळ झालो पाहिजे. तद्विस्मरणे परम व्याकुलता. राधेचा प्रश्न आहे कृष्णाला. तिच्याशी लग्न झालं, तिच्याशी लग्न झालं, तुम्ही तिला हे दिलं ते दिलं, तुम्ही माझ्याशी लग्न कधी कराल? कृष्णाने दिलेलं उत्तर आपल्या अंतःकरणात आपण एम्बॉस करून ठेवलं पाहिजे. कृष्ण म्हणतो त्या सगळ्या वेगळ्या आहेत, देहाने आणि मनाने. तू माझ्यापासून विभक्त कधी आहेस? तुझ्यात आणि माझ्यात द्वैत कधी आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न करू? आपण एकत्र येण्यासाठी दूर तर जायला पाहिजे. काय उत्तर आहे कृष्णाचं?
समर्थ म्हणतात की भगवंताचा ज्या क्षणी विसर होईल त्याच क्षणी माझं अंतःकरण हे व्याकुळ झालं पाहिजे. या 4थ्या दशकातल्या 8व्या समासामध्ये अत्यंत सुरेख वर्णन समर्थांनी केलेलं आहे सख्य भक्ताचं. सख्य भक्ती काय? देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त श्रीराम. काय गोड अर्थ आहे हो. देवासी परम सख्य करावे. सख्य करावे का? परम सख्य करावे. एखाद्या विशेषणाला, एखाद्या क्रियेला ती ठसवून सांगण्यासाठी, तिचा प्रभाव उजागर करण्यासाठी समर्थ असे शब्द वापरतात. महाभक्त प्रल्हाद परम अन्याय करून आला. तसं इथं म्हणलंय देवासी परम सख्य करावे. कसं करायचंय सख्य? परम करायचंय. प्रेम प्रीतीने बांधावे. प्रेम आणि प्रीतीमध्ये काय अंतर आहे? आपण लिहितो कुणाला पत्र लिहिताना सप्रेम नमस्कार, सप्रीती नमस्कार लिहितो का? बारीक फरक आहे त्यात. एक अदृश्य अशी लक्ष्मण रेखा आहे. प्रेम अगोदर आहे आणि प्रीती नंतर आहे. प्रेम म्हणजे आकृष्टता आहे. प्रीती म्हणजे आता त्याच्याशिवाय काही माझं खरं नाही, त्याच्यावर अवलंबून असणं, त्याला समर्पण करणं, ही प्रीती आहे. समर्थ म्हणतात देवासी परम सख्य करावे, प्रेम आणि प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. हे लक्षण आहे म्हणाले 8व्या भक्तीचं, सख्य भक्तीचं. पुढे समर्थ म्हणतात देवास जयाची अत्यंत प्रीती. आता प्रेम आहे का? नाही, आता प्रीती आली. देवासी जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती. माझं वर्तन कशाप्रमाणे असलं पाहिजे? त्याच्यासारखं असलं पाहिजे. त्याला जे हवं, त्याला जे आवडेल, त्याला जे अपेक्षित आहे तसं माझं वर्तन असलं पाहिजे. येणेकरिता भगवंती, सख्य घडे नेमस्त. काय शब्द आहे? नेमस्त. ज्या ठिकाणी नियमांचा अस्त होतो, आता काही नियम राहिले का? आता काही औपचारिकता राहिली का? काही राहिली नाही. कारण माझं मन हे भगवंताला समर्पित आहे. आता ते माझं राहिलंच नाही. त्याला जे जे वाटेल, माशुक को राजी रखे, खुद भूका मरे. आपण बघितलं दास्य भक्तीमध्ये. त्याच्या पुढची अवस्था आहे ही. आता त्याला त्याची भूकही लागत नाही. काही मिळालंय, मी खायच्या ऐवजी माझ्या प्रेम पात्राला मी दिलं पाहिजे आणि मी भूका राहीन, मी उपाशी राहीन, ही भावना सुद्धा नाहीये उपाशी राहण्याची. त्याला मिळालं पाहिजे ही एवढीच एक भावना आहे. नेमस्थ. नियमांचा अस्त होणे म्हणजे नेमस्थ. समर्थांनी या ठिकाणी फार मनोहारी वर्णन केलेलं आहे. हा परम जो शब्द वापरलेला आहे, तो परम किती परम असला पाहिजे, किती उच्च कोटीचा असला पाहिजे, किती उच्च पातळीचा असला पाहिजे, किती शुद्ध असला पाहिजे, ते समर्थ पुढच्या ओवींमध्ये सांगतात. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे,
अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी फार महत्वाची ओवी आहे. परम या शब्दाचा इथं जोड लावलेली आहे, इथं त्याचा संबंध आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी. पुढे अजून काय सांगतायत? सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. परम म्हणजे काय, त्याचा अर्थ इथं आहे. किती उच्च असलं पाहिजे, किती समर्पित असलं पाहिजे. समर्थ म्हणतात देवाच्या सख्यत्वा कारणे देवाला जे सौख्य वाटेल, जे आनंददायी वाटेल, सौख्य म्हणजे आनंद, समाधान, आपले सौख्य सोडून देणे. मला जे माझं सौख्य वाटतं, मला जे माझ्या मतीला, माझ्या मनाला, ज्याच्यामध्ये मला समाधान वाटतं, हितकारक वाटतं, ते हितकारक असेलच असं नाही. समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात, देवासी त्रैलोक्य ठावे आपण 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा. आपलं आयुष्य आहेच किती म्हणले. मला तुम्ही सांगा, या विश्वामध्ये, या चराचरामध्ये, आपल्या अवतीभोवती समाजामध्ये किती जीवजंतू आहेत? हजारो. त्यांचं आयुष्य किती आहे? कित्येक येतात, कित्येक चले जातात. कोण विचारतो? अहो, माणसं कित्येक येतात आणि कित्येक जातात. या 2 महिन्यात प्रेतांचा खच आपण बघितला. समर्थ या ठिकाणी म्हणतात की आपलं सौख्य सोडून देणे. जे देवाने केलंय ना, देवाच्या मनोगते चालावे, देवाच्या इच्छेसारखे वर्तावे. का? देवासी त्रैलोक्य ठावे. भगवंताला सगळं माहिती आहे, भूत भविष्य वर्तमान. त्यामुळे तो जो ठरविल, त्याने जी रचना केलेली आहे, त्यात आपण दुःख मांडण्याचं काही कारण नाही. आपल्या मनाविरुद्ध झालंय असं म्हणायला बिलकुल चान्स नाही. त्याची रचना, त्यांनी लावलेली जी योजना आहे ती परफेक्ट आहे. समर्थ म्हणतात, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. जे शरीर राहिलेलं आहे ना, शेवटी मन तर समर्पित झालंच आहे. आता सख्य भावामध्ये, सख्य भक्तीमध्ये मन 2 नाही आहेत. माझ्या भगवंताचं, माझ्या सद्गुरूंचं मन आणि माझं मन एकच आहे. समर्थांनी त्या परमशब्दाचा संबंध या पुढच्या ओवीमध्ये फार सुरेख लावलेला आहे. परम म्हणजे किती, त्याचं उत्तर या ओवीत आहे. देवाच्या सख्यत्वासाठी त्याचं सख्य आपल्याला मिळावं. वर सौख्य शब्द आहे. बघा, आपल्याला अभ्यास जो करायचा आहे समर्थांच्या वाङ्मयाचा, तो असा करता आला पाहिजे. वरच्या ओवीमध्ये लिहिले देवाच्या सौख्यत्वासाठी. त्याचं सौख्य कशात आहे, त्याचा आनंद कशात आहे, त्याचं समाधान कशात आहे. खाली लिहिले त्याचं सख्य, त्याचं मला समीपण मिळणं पाहिजे, त्याच्या जवळ मी जाणं पाहिजे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी. माझे जे जीवलग आहेत, प्रपंचिक, माझे जे आप्तस्वकीय आहेत, त्यांच्यापासून मला तुटी पडली तरी हरकत नाही. ते मला दुरावले तरी चालतील, ते दूर गेले तरी चालतील, पण माझे सद्गुरू, माझा भगवंत माझ्यापासून क्षणभर सुद्धा दूर जाता उपयोगी नाही. कारण तो जर क्षणभर जरी दूर गेला तरी माझ्या अंतःकरणामध्ये परम व्याकुळता निर्माण. मासा पाण्याबाहेर काढल्यानंतर किती तडफड करतो, तशी माझी अवस्था होते. समर्थ पुढे म्हणतात, सर्व अर्पावे शेवटी. सर्व अर्पून झालंय, शेवटी प्राण तोही वेचावा. प्राण एकदा जर आपण समर्पित केला की मग शरीर कुठे राहिलं?
जे शरीर आत्तापर्यंत वेगळं आहे आमच्या सद्गुरूपासून, भगवंतापासून, ते सुद्धा आता राहत नाही. अशी अनन्यतेची परमभावना, अशी अनन्यतेची शरणागत भावाची परमोच्च अवस्था भगवंत पाहतो आणि तो त्याच्या आसनावरून खाली उतरतो. प्रभू श्रीराम निघाले. जाना था गंगा पार, प्रभू केवट की नाव चढ़े. केवटाला तो आदिवासींचा राजा तो घेऊन गेला. तो म्हणाला की प्रभू, मी तुम्हाला जायची व्यवस्था करतो. हा जो केवट आहे ना, तर तो म्हणाले तुम्हाला पलीकडे सोडील. केवटाने अगोदर एक तिचा प्रश्न केलेला आहे. आता नुकतंच रामायण पाहिलंय आपण. केवट तयार होत नाहीये रामाला घेऊन जायला. काय घेऊन जात नाही? तो म्हणतो मी जे काही ऐकलेलं आहे ते महाभयानक आहे, माझ्या पोटावर पाय देऊ नका तुम्ही. राम, सीता, लक्ष्मण सगळे आश्चर्यचकित होतात. निषाद राजा गुह ज्यांनी त्यांना प्रभू रामांना घेऊन आलेला आहे. रामाने निषाद राजाला सुद्धा मित्र मानून आपल्या हृदयाशी लावलेला आहे. सख्य भाव. आणि त्या केवट तयार होत नाहीये. जाना था गंगा पार, गंगेचे पार करत नाही म्हणाला. ते म्हणाले का? ते म्हणे तुम्ही जिथं पाय लावता त्या दगडाची अहिल्या झाली. माझ्या नावाची एखादी जर स्त्री झाली तर ऑलरेडी माझ्या घरामध्ये माझी बायको आहे. एक तर माझी नाव जाईल आणि या 2-2 बायकांना घेऊन मी कसा राहू? तेव्हा राम म्हणाले असं नाही होणार काही. तो म्हटला माझा विश्वासच नाहीये. बघा काय सख्य भक्तीचं गमक आहे. सख्य भक्तीमध्ये आपला अधिकार आपल्या भगवंतावर, आपल्या प्रेमपात्रावर, आपल्या सख्यावर किती आहे. तो म्हणतो माझा विश्वास नाहीये. ते म्हणाले पण अरे ठीक आहे आता, पण आता जायचं तर आहे आम्हाला. तो म्हणाला एक घेऊन जाईन मी तुम्हाला नाही म्हणत नाहीये, पण एक काम करूया, तुमचे जे पाय आहेत ते पाय धुवून काढू द्या अगोदर. त्याला कुठे माती लागता कामा नये. ती माती माझ्या नौकेला लागेल, तुमचा पाय त्याच्यात स्वच्छ करून मला मध्ये ठेवायचा आहे पाय, म्हणजे माझी नौका शाबूत राहील. आणि तो म्हणतो की ते तीर्थ मी घेणार आहे. असं आहे की प्रभू रामचंद्र कधी आपल्याला त्या रामायण सिरियल मध्ये पाद्यपूजा करून घेताना दिसलेले नाहीत. रामांचं चरित्र असं सांगतं की त्यांनी पाद्यपूजा करून घेतली नाही. आणि आता अडचण अशी आहे की केवटाची भाषा ऐकून लक्ष्मणाला रागही येतो. पण आता राम असं करतात की म्हणतात ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, हरकत नाही. भक्ताचा अधिकार भगवंत मान्य करतो हा, कारण त्याचा अनन्य शरणागत भाव आहे. आणि त्याच्यावर कुठल्या एका जन्मामध्ये याच दोघांनी रमासेवी पादांबुजे जाण तैसा, या रमेनी, लक्ष्मीनी आणि शेषानी, लक्ष्मणानी अन्याय केलेला आहे. काय अवस्था आहे ती, काय प्रसंग आहे. शेषशाही महाविष्णू भगवंत पहुडलेले आहेत, लक्ष्मी त्यांची पाय चेपती आहे, पादसेवन भक्ती चालू आहे. आणि एक कासव आहे, मोठा गोड प्रसंग आहे. तो कासव, त्याला असं वाटतं की भगवंताच्या जवळ जावं, भगवंताचा स्पर्श घ्यावा. स्पर्शने दर्शने पुण्य जोडे, समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात की नाही. त्याला मोह आहे, अनन्य भाव आहे की भगवंताला मला स्पर्श करावा वाटतो.
दर्शन लांबून होत आहे, पण जवळ जावं म्हणून तो कासव जो आहे तर तो भगवंताच्या पायाजवळ जातो. तर माता लक्ष्मी त्याला हुश करते, बाजूला काढते. मग तो भगवंताच्या मस्तकाकडे जातो, डोक्याकडे जातो. तिथं हा शेष आहे, हुस करतो. ही जी भगवंताला स्पर्श करावा, त्याचा स्पर्श करून दर्शन घ्यावं, हा जो भाव आहे कासवाचा, त्याच्यावर झालेला अन्याय हा कासव म्हणजे केवट आहे. आता भगवंत का नाही त्याला करू देणार पाद्यपूजा, सांगा मला. आपण तो फार गोड सुरेख मनोहरी प्रसंग पाहिला. केवट बायकोला सांगतो की तू पटकन तरसाळ घेऊन ये. रामाची पाद्यपूजा करतो, ते तीर्थोदक घेतो, रामाला गंगेच्या पार नेऊन सोडतो. आता रामाजवळ तर काही पैसे नाहीयेत द्यायला. ते सीतेला म्हणतात आपण काहीतरी त्याचं मजुरी दिली पाहिजे. सीता आपल्या हातातली अंगठी काढते आणि रामाजवळ देते आणि ती म्हणते की हे घ्या, द्या. राम केवटाला म्हणतात ही घे तुझं मेहनताना. मोठा अंतःकरणाला लागणारा हृदयस्पर्शी प्रसंग आहे. केवट म्हणतो मला ही दक्षिणा नको, मला हा मेहनताना नको. कारण दोन आहेत. एक, मी तुमच्याकडनं काय घ्यायचं? तुम्ही राजे आहात, अहो तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. मी काय केलंय त्यात? आणि दुसरा असं आहे की तुमचा आणि माझा व्यवसाय एकच आहे. राम आश्चर्यचकित होऊन पाहतात, लक्ष्मण आश्चर्यचकित होऊन पाहतो, माता सीता आश्चर्यचकित होऊन पाहते की हा काय बोलतोय, तुमचा आणि माझा व्यवसाय एक आहे. असं असतं का नाही? समव्यवसायी जे असतात डॉक्टरांकडनं फीस घेणार नाहीत, असं काही नियम नाहीये, असं होत नाही. पण शक्यतो असं मानलं जातं किंवा ठीक आहे, जर 200 रुपये फीस असेल तर ठीक आहे, 100 रुपये द्या. केवट रामाला म्हणतो तुमचा आणि माझा व्यवसाय एक आहे. गंगेचा या तीरावरून पलीकडच्या तीरावर नेऊन सोडायचं जसं माझं काम आहे, तसं भवसागर पार करून नेण्याचं तुमचं काम आहे. आपण समव्यवसायी आहोत. पण राम ऐकत नाही. तेव्हा तो म्हणतो की एका अटीवर मला एक दक्षिणा द्या किंवा माझी एक मेहनताना द्या. तो म्हणजे परत जाताना तुम्ही मला भेटाल, मला तुमचं दर्शन द्या. काय अपूर्वता आहे. सख्य भक्तीच्या भक्ताचं मन भगवंत ओळखतो आणि भगवंत जागेवरून खाली उतरतो आणि त्याला आपल्या हृदयाशी कवटाळून. आता शरीराने सुद्धा भगवंत आणि भक्त त्या क्षणाला एक आहेत, मन तर नाहीच आहे. भगवंत त्याच्या गळ्यात हात घालतात, त्याला जवळ घेतात, त्याच्या पाठीवर हात फिरवतात आणि ते म्हणतात की तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, मैत्रभाव आहे तुझ्यात आणि माझ्यात. आता इथं व्यवहार संपला, सगळी नाती वेगळी आहेत, मित्राचं नातं वेगळं आहे. हे सख्य भाव आहे. आणि मग त्याची खात्री पडते भक्ताची की माझ्या आयुष्यात यानंतर किंवा आत्तापासून जे जे घडत आहे ते सगळं माझ्या कल्याणाचं आहे. आता माझं अहित अनहित होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अशा सख्य भक्ताच्या मनामध्ये आता कुठलाही तक्रारीची जागा नाही आहे. एक लक्षात ठेवा सज्जन हो, ज्या दिवशी आमच्या तक्रारी संपतील, मला मोठं आश्चर्य वाटतं.
लोकांना साध्या साध्या गोष्टीमध्ये तक्रार करावी वाटते. साध्या साध्या गोष्टीत असतात. चहा थंड मिळाला त्याची तक्रार, मीठ जादा झालं त्याची तक्रार, मीठ कमी पडलं त्याची तक्रार. काय फरक पडतो? मीठ पडलं काय नाही पडलं काय, तिखट पडलं काय नाही पडलं काय, कसली तक्रार करायची? अहो, व्यवहारातल्या तक्रारी जर आपण काढू शकलो तरच आपल्याला परमार्थामध्ये तक्रार आपल्याला बोलता येणार नाही. म्हणून आपण आपल्या व्यवहारातल्या दैनंदिन प्रापंचिक जीवनातल्या तक्रारी संपवायचं पाहिलं पाहिजे. नो तक्रार, कंप्लेंट बुकच नाहीये, लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी, येथे तक्रार नोंदवा. आमचे ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते सांगतात तक्रार पुस्तक अवेलेबल नाहीये, कुठे तक्रार नोंदवायची? सख्य भक्ताकडे तक्रारच नाहीये आता कुणाबद्दल, माणसाबद्दल नाहीये, वस्तूबद्दल नाहीये, त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल नाही, कुठलीच तक्रार नाहीये. समर्थांनी या समासामध्ये अशा सख्य भक्ताला 2 उपमा दिलेल्या आहेत. फार सुरेख उपमा आहेत. मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य श्रीराम. माझी फार आवडती ओवी आहे. 4, 8, 16 या ओवीचा क्रमांक सुद्धा फार विशेष आहे. 4था दशक, 8वा समास, 16वी ओवी. ही समर्थांची योजना आहे, लक्षात ठेवायला बरं पडतं. पण सख्य भक्तीचं वर्म समर्थ इथं सांगतात. 2 पक्षांचा उल्लेख आहे. मेघ चातकावरी ओळेना. समर्थ आपल्याला माहिती आहे, शास्त्र असं सांगतं की चातक जो पक्षी आहे तर तो केवळ मेघातून पडणारं जे पाणी आहे, पाऊस, ते पाणी पितो. खालचं जमिनीवरचं पाणी पित नाही चातक पक्षी. त्यामुळे जेव्हा पाऊस पडायची वेळ असेल त्याचं सगळं देहभान वर असतं की कधी मेघ गरजेल आणि कधी पावसाचा तो थेंब मी माझ्या चोचीमध्ये धर. मेघ चातकावरी ओळेना. समर्थ सांगतात सख्य भक्ताची अवस्था ते सांगतायत. असं गृहीत धरा की आकाशात ढग आहेत, जोरात आवाज येतो आहे, विजा चमकत आहेत आणि सोसाट्याचा वारा सुटला, सगळे ढग निघून गेले. आता ढग निघून गेले, पाऊस पडणार नाहीये, कसं करावं? म्हणून आपण ह्या कालव्याचं पाणी प्यावं का, त्या तळ्याचं पाणी प्यावं का, असं चातकाला वाटत नाही. समर्थ म्हणतात तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना. चकोर नावाचा दुसरा पक्षी आहे, तर तो काय आहे? शास्त्र असं सांगतं की चंद्राचा प्रकाश पित म्हणे ते. चंद्र वेळेसी उगवेना. चंद्राने असं ठरवलं की आपण आज वेळ पाळायचीच नाही चंद्रोदयाची. तरी चकोर अनन्य. पण चकोर पक्षाला असं वाटत नाही की इथं 100 पॉवरचा बल्ब लावलेला आहे, इथं सोडियम वेपर लॅम्प लावलेला आहे, त्याचा प्रकाश घेऊन चालू ढकू आपण आपलं काम, नेवार, असं कधीही वाटत नाही. सख्य भक्तीतल्या भक्ताचं अंतःकरण, त्याचा भाव समर्थ इथं आपल्याला समजावून सांगतायत. भगवंत माझ्याकडे पाहिल न पाहिल, परंतु मी भगवंताची तक्रार न करता, विना तक्रार मी, त्याची माझ्यावर पूर्ण कृपा आहे आणि तो जो काही करतो आहे ते माझ्या कल्याणाचं करतो आहे, हा दृढ भाव माझ्या अंतःकरणात असला पाहिजे. अत्यंतिक निष्ठा आणि भगवंताच्या कर्तृत्वावर दृढ विश्वास की तो जे करील तो ते माझ्या भल्याचंच करेल. समर्थांनी या समासामध्ये शेवटी अजून एक
अत्यंत सुरेख ओवी लिहिलेली आहे. शक्यतो सामान्यपणे हा भाव आपल्याला लक्षात येतो. समर्थ म्हणतात, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही. सख्य भक्त असं म्हणत नाही बरं का. पुढचं काय वाक्य आहे ते ऐका अगोदर. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे श्रीराम. सख्य भक्तीमध्ये जो शिष्य आहे, जो भक्त आहे, त्याला कधी डळमळ होत नाही, त्याची कधी दोलायमान अवस्था होत नाही, त्याच्या मनात कधी द्वंद्व निर्माण होत नाही. समर्थ म्हणतात, सगळेच म्हणतात असं, देवा वेगळे कोण नाही हो, देवाच्या सत्तेशिवाय तर पान सुद्धा हलत नाही, असं म्हणतात ना सगळे लोक. आपण ऐकतो हे, देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, सगळेच म्हणतात, परंतु त्यांची निष्ठा आहे का तशी? समर्थ म्हणतात, तैसी नसे. आमच्यावर थोडं छोटंसं संकट जरी आलं तरी आम्हाला असं वाटतं की भगवंतानी आमच्याकडे वक्रदृष्टी केली आहे, भगवंत आमच्याकडे पाहत नाही, भगवंत आमच्यावर रुष्ट झाला आहे, आमच्यावर रागावला आहे. भगवंताला एवढंच काम आहे का? अत्यंत सुरेख ओवी समर्थ शेवटी देतात. श्रद्धा, निष्ठा, अनन्यता भगवंताशी एकरूप असेल तर समर्थ म्हणतात, सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना. देवाशी असलेलं सख्य आमचं तुटणार नाही, कारण आमच्या अंतःकरणामध्ये दृढ भाव आहे की आता मी माझं काही ठेवलंच नाहीये. भगवंतानी माझ्या गळ्यात जेव्हा हात घातला, भगवंतानी मला जेव्हा हृदयस्थ केलं, आपल्या हृदयाजवळ ओढून घेतलं भगवंताने, आता त्याच्यात आणि माझ्यात वेगळा भाव नाहीये, अंतर नाहीये. म्हणून प्रीती हा शब्द इथं समर्थांनी योजलेला आहे. प्रीती देवाची विटेना, प्रेम देवाचं विटेना म्हणले का समर्थ? प्रेम ही प्राथमिक अवस्था आहे, प्रीती ही त्याच्या पुढची अवस्था आहे, परिपक्व अवस्था आहे. म्हणून या समासाच्या शेवटी समर्थ असं म्हणतात की सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना. सख्य भाव, 8वी भक्ती आपण पाहिली, सख्य भक्ती. यानंतर जी भक्ती आहे ती आहे आत्मनिवेदन. भगवंतानी मला जवळ ओढलंय, माझ्या खांद्यावर हात टाकलाय, माझ्या पाठीवर हात फिरवलाय, मला हृदयाजवळ नेलंय. आता मी आणि भगवंत वेगळे नाही आहोत. याला नाव दिलेले समर्थांनी आत्म अधिक निवेदन. निवेदन म्हणजे समर्पण, पूर्ण समर्पण. आत्म म्हणजे माझ्या आत्म्याचं समर्पण. शेवटी काय राहतं? आत्मतत्व राहतं. सगळं तुमच्याजवळ गोष्टी, पैसा, व्यक्ती, नाते गोते सगळे सोडून जातील तुम्हाला, पण तुमचं आत्मतत्व तुम्हाला सोडून जातं का या पंचभौतिक देहाला? पंचभौतिक देहातून ज्या दिवशी आत्मतत्व सुटेल त्या दिवशी त्याला प्रेत म्हणतात. त्याला कुणी शिवत नाही, त्याच्या जवळ येत नाही, लगेच त्याच्या कानामध्ये, नाकामध्ये कापूस घालून ठेवतात. त्याच्या जवळ जाताना लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची धास्ती आहे. औपचारिकता म्हणून शेवटचं दर्शन घ्यावं लागतं. पण आत्मनिवेदन ही जी 9वी भक्ती आहे ती म्हणजे थेंबुटा सागरी मिळाला. भगवंत कसा आहे? एक उपमा आहे सागराची, आकाशाची उपमा आहे. भगवंत तेवढा सीमित आहे का? सागराच्या पलीकडच्या काठाला जाता येतं. भगवंताचा पलीकडचा तीर दिसतो का? आकाश, एका आकाश गंगेचं आकाश हे सीमित आहे.
पण अवकाशामध्ये, स्पेसमध्ये अशा असंख्य आकाशगंगा आहेत. तुम्ही प्लॅनेटोरियम पाहिलंय का? आपलं अस्तित्व जर पाहायचं असेल तर प्लॅनेटोरियम पहा. नभांगन, तारांगण ज्याला म्हणतो, मुंबईमध्ये आहे, चेन्नईला आहे. मी मुंबईमध्ये असताना पाहिलेलं आहे. आता एसी खूप कॉमन झाले. तो 90-91चा काळ आहे. मी ते नेहरू प्लॅनेटोरियम पाहायला गेलो, तिकीट काढलं, मध्ये गेलो, सगळं थंडगार वातावरण. खुर्च्यांमध्ये आम्ही आपल्या तिकिटाप्रमाणे बसलो आणि आम्ही सगळे बसलो की हळूहळू हळूहळू सगळे दिवे त्यांनी बंद केले. सगळे लाईट बंद झाले, अंधार झाला. अंधार आपल्या डोळ्यासमोर काळोख आहे, पण थंडगार वारा आहे. मला असं वाटलं की आपण आकाशात आहोत. आणि एकदम आवाज आला तिथं की आपण आकाशगंगेमध्ये आहात. कुठली आकाशगंगा आहे? मग त्यांनी एक 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 आपला ग्रह काढून दाखवला. अशी सगळ्यांनी मान वर करायची असते. वर जे छत असतं त्या छतावर ते सगळी आकाशामधले सगळे ग्रह, सगळे उपग्रह, सगळे तारे ते दाखवतात. रात्रीच्या वेळी हिवाळ्यामध्ये आपण गच्चीवर 8व्या-9व्या मजल्याचे बिल्डिंग असेल आणि त्या बिल्डिंगच्या गच्चीवर जर आपण झोपू आणि थंडगार वारा आपल्याला लागत असेल आणि आकाशामध्ये जर आपण पाहत असू तर कसं वाटेल? तसं नेहरू प्लॅनेटोरियममध्ये किंवा अशा नभांगणामध्ये, तारांगणामध्ये आपल्याला वाटतं. आणि मग ते शेवटी असं सांगतात, सगळा शो झाल्यानंतर 30, 35, 40 मिनिटाचा, हे सगळी तुम्ही आकाशगंगा जी बघितली, अशा अनेक आकाशगंगा या अवकाशात आहेत, या स्पेसमध्ये आहेत. त्यातली एक आकाशगंगा आपली आहे. त्यामध्ये एवढे ग्रह आहेत, एवढे उपग्रह आहेत. त्यातला एक ग्रह पृथ्वी. या पृथ्वीवर 195-196 देश आहेत. या एवढ्या देशांमध्ये एक भारत देश आहे. भारत देशामध्ये एवढे राज्य आहेत. एवढ्या राज्यामध्ये एक राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये असंख्य गावं आहेत, असंख्य महानगर आहेत. त्यामध्ये एक मुंबई आहे. मुंबईमध्ये या ठिकाणी तुम्ही आहात. तुमचं अस्तित्व किती आहे? हे अस्तित्व जर जाणून घ्यायचं असेल की मी एकश्चित आहे, त्याची जर अनुभूती जिवंतपणे घ्यायची असेल तर हे प्लॅनेटोरियम पहा. समर्थ सांगतात, थेंबुटा सागरी मिळाला म्हणजे आत्मनिवेदन. आत्मा म्हणजे मी आणि निवेदन म्हणजे भगवंताच्या स्वरूपात मी विलीन होणे. माझं अस्तित्व संपणे. माझं जे आत्मतत्व आहे की ज्या पंचभौतिक शरीराला चालवतं, ज्यामुळे मी जिवंत आहे, ते तत्व मी भगवंताला समर्पित करतो. आता मला तुम्ही सांगा की मरणाचं भय कुठे? हीच तर मोक्षाची अवस्था आहे. हीच तर कैवल्य प्राप्तीची अवस्था आहे. यापेक्षा वेगळं काय? जे होईल ते माझ्या कल्याणाचं होईल. जे होत आहे ते भगवंताच्या कृपेने होत आहे. माझं स्वतःचं अस्तित्व काहीही नाही. ही भावना आपल्या अंतःकरणात येणं म्हणजे आत्मज्ञान होणं, म्हणजे मोक्षाची अवस्था आहे. उपनिषदामध्ये, ईशावास्य उपनिषदामध्ये एक शब्द आहे, मैं नहीं तू ही. आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक उभा केला. द्वितीय सरसंघचालक माननीय गोळवळकर गुरुजी, ते जर संघाचे सरसंघचालक झाले नसते तर ते हिमालयात असते. MSc मधल्या रसायनशास्त्रामध्ये एका विज्ञानामध्ये PhD केलेले हे महान विभूती. पण साधना काय? पूर्वसंचित
कॅरीड फॉरवर्ड आणलेलं काहीतरी. आपण आपल्या लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी आपण पाहतो ना त्यांच्या बाबतीत 72 तास जो माणूस साधनेला बसतो आहे, नवरात्रात अमेरिकेचा प्रवास करतो आहे आणि फक्त लिंबू पाणी पिऊन राहतो आहे. काय साधना आहे नाही. मैं नाही तू ही गोळवळकर गुरुजींनी दिलेला मंत्र तो तसा उपनिषदातलाय. ही भावना आता आत्मनिवेदन परिस्थितीमध्ये माझं अस्तित्वच नाहीये. माझं शरीर नाही, माझं मन नाही, माझं अंतःकरण नाही, माझे पंच इंद्रिय नाही, माझी ज्ञानेंद्रिय नाही, माझे पंचप्राण नाही, माझं अंतःकरण पंचक नाही, माझा सगळा प्रपंच संपलेला आहे आणि माझं आत्मसमर्पण झालेलं आहे. समर्थांनी या समासामध्ये आत्मनिवेदन म्हणजे त्या परब्रह्माच्या अवस्थेमध्ये मला विलीन केलेलं अशी खूप सुरेख रचना केलेली आहे. ही थोडी जरा वरच्या पातळीवरची आहे बरं काय. साधनेचा हा अत्युच्च टप्पा आहे. आपण श्रवणापासून सुरू केलं. आत्मनिवेदन नवविधा भक्तीचा परमोच्च क्षण आहे. मानवी जीवनाच्या अंततोगत्वा उद्दिष्टाचा परमस्थितीचा क्षण आहे. समर्थांनी या समासामध्ये एक प्रश्न विचारलाय. समर्थ असं म्हणतात, मी भक्तपणे म्हणवावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. आता मी भजन कुणाचं करू? भजन करायला दुसरं अस्तित्व पाहिजे ना, दुसरा ध्येय पाहिजे. आता सगळं संपलं. आता मी आणला कुठून? एक प्रकृती आणि दुसरा पुरुष. प्रकृती म्हणजे ही सगळी दृश्य वस्तू. हे सगळं दृश्य जे आहे तर हे सगळं जे आहे तर ते प्रकृती आहे आणि पुरुष म्हणजे परब्रह्म आहे. समर्थ या समासामध्ये म्हणतात, हा मी जो आहे हा चोर तू आणलास कुठून? पुरुष प्रकृती हे दोनच गोष्टी आहेत तिथं. आता तुझं अस्तित्व संपलं. असा भाव किंवा अशी मानसिक अवस्था देह असताना सुद्धा भक्ताला जमली पाहिजे, तर ते आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन म्हणजे काय मृत्यू झाला पाहिजे तरच आत्मनिवेदन आहे का? नाही. या जे सगळ्या 9 विधा भक्ती आहेत या आपल्याला सगळ्याला आपण जिवंत असताना अनुभवायच्या आहेत. श्रवण करताना श्रवण करू शकतो का? नाही करू शकतो. कीर्तन करू शकतो, नामस्मरण करू, जिवंत असताना. आत्मनिवेदन भक्ती सुद्धा आपल्याला जिवंत असताना अनुभवता आली पाहिजे. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये मला असं वाटतं बरं का, की या भक्तींचे हे 9 प्रकार करत असताना आपला देहातला एक 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 अवयव गळून पडला पाहिजे. गळून पडला पाहिजे म्हणजे काय? तो असा शरीरापासून गळून पडला पाहिजे का खाली? नाही. त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं पाहिजे. म्हणजे कसं? मला असं वाटतं की श्रवण भक्ती करत असताना श्रवण भक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे आमचे कान गळून पडले पाहिजेत. आम्हाला भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय, भगवंताच्या सगुण लीलांशिवाय इतर काहीही ऐकता नाही आलं पाहिजे. आमचे बाकीचं काही कानावर नाही पडलं पाहिजे. कान गळून पडला पाहिजे श्रवण भक्तीमध्ये. कीर्तन भक्तीमध्ये भगवंताचं गुणानुवाद करताना, नामसंकीर्तन करताना, त्याच्या लीलांचं वर्णन करत असताना आमची जीभ जी आहे ती गळून पडली पाहिजे. तिचं अस्तित्व संपलं पाहिजे. नामस्मरणामध्ये ज्या वैखरी वाणीतून आम्ही नामस्मरण सुरू केलेलं आहे ते तोंड, त्या तोंडाचं अस्तित्व संपलं पाहिजे.
पादसेवन आणि अर्चन या दोन भक्तीमध्ये आमचे एक एक असे दोन हात गळून पडले पाहिजे. वंदन या भक्तीमध्ये सिसापरिता दंड नाही असं जे समर्थ म्हणतात. ज्या मस्तकानी आपल्याला वंदन करावं लागतं, सद्गुरूंच्या भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक राहतं, ते मस्तक गळून पडलं पाहिजे, त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं पाहिजे. दास्य आणि सख्य भक्तीमध्ये एक एक करून आमचे दोन पाय संपले पाहिजेत, त्या पायांचं अस्तित्व संपलं पाहिजे. आणि आत्मनिवेदन भक्तीमध्ये माझ्या मनाचा विलय झाला पाहिजे, माझ्या मनाचा आत्मविलोप झाला पाहिजे भगवंताच्या मनामध्ये, काहीच उरलं नाही पाहिजे. अशी अवस्था आपण जिवंतपणी अनुभवू शकतो. संतांची मांदी अळी हो आपल्याकडे. संत अशा पद्धतीनं राहिलेले, तुम्ही संतांचं चरित्र काढून पहा, उदाहरणं द्यायला खूप आहेत. असा भाव, अशी आत्मनिवेदन भक्ती. मला तुम्ही सांगा की एक मिठाची बाहुली आपण केली. ठाकूरांनी दिलेलं उदाहरण आहे रामकृष्ण परमहंसांनी. ते म्हणाले आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय. आत्मनिवेदन भक्तीची व्याख्या करताना ठाकूर असं म्हणतात, मिठाची बाहुली केली आहे आणि ती असं म्हणाली, मिठाची बाहुली असं म्हणाली की मी समुद्राची खोली बघून येते. मिठाची बाहुली काय म्हणाली की मी समुद्राची खोली बघून येते. काय होईल, ती विरघळून जाईल, तिचं अस्तित्व राहील का. जेव्हा गंगा सागरामध्ये येते, सागराला जिथं मिळते ती सख्य भक्ती आहे. गंगा जिथं सागराला मिळते ती सख्य भक्ती आहे. आणि पुढे ती जेव्हा समुद्रामध्ये विलीन होते ती आत्मनिवेदन भक्ती आहे. सख्य भक्तीमध्ये तुम्ही गंगा आणि समुद्र या दोन गोष्टी दाखवू शकता की नाही. पण एकदा ते पाणी समुद्रात गेल्यानंतर हे समुद्राचं पाणी आहे आणि हे गंगेचं पाणी आहे, दाखवता येईल का. ती आत्मनिवेदन भक्ती आहे. गंगा आहे की नाही तिथं, पण ती गंगा नाहीये, ती आता सागराच्या रूपाने झालेली आहे. तिने तिचं सगळं अस्तित्व संपुष्टात आणलेलं आहे. काहीच नाही, तिला काही तुम्ही नाव देऊ शकत नाही, तिचं पाणी दाखवू शकत नाही. तिची चव सुद्धा बदलली. तिने तिची स्वतःची चव सागराची करून घेतलेली आहे. समर्थ म्हणतात, ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, करावे तत्वविवरण, म्हणजे कळे श्रीराम. इथं एक शब्द आलेला आहे तत्वविवरण. तत्वविवरण, तत्वझाडा, हे जे शब्द आहेत हे आद्य शंकराचार्यांच्या आत्मषटक या काव्याशी त्यांचा संबंध आहे. तत्वविवरण म्हणजे काय. डोळा म्हणजे मी एक आहो. आपण काय म्हणतो, माझे डोळे, माझे हात, माझे पाय, माझे हृदय, माझे डोके. पण हे सगळं म्हणजे मी आहे का. नाही. तत्वविवरण, तत्वांचा झाडा करणे, हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही. आणि मग जे शेवटी राहतं ते म्हणजे मी आहे. आणि ते काय आहे, ते आहे आत्मतत्व. परब्रह्मापासून, त्या ब्रह्मस्वरूपापासून एकोहम बहुश्याम, हे ज्याला वाटलं माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत, ही जी उर्मी त्या परमात्म्याला सृष्टीच्या या चराचराच्या निर्माणाच्या अगोदर, सृष्टी निर्माणाच्या वेळी त्याला जे वाटलं की माझ्यासारखे अनेक व्हायला पाहिजेत,
म्हणून तर हे सगळं रहाट गाडगं आहे. म्हणून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे अनेक झाले पाहिजेत साधक. ही आपली उर्मी आहे की नाही? आपण लग्न करतो, प्रपंच करतो, मुलं झाली पाहिजेत, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. समर्थ म्हणतात, ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. मग आपल्याला समजतं की माझं स्वरूप काय. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण श्रीराम. भक्त, विभक्त आणि विलक्षण हे 3 शब्द महत्वाचे आहेत. आपण काय म्हणतो, मी गोंदवलेकर महाराजांचा भक्त आहे. मग भक्त म्हणल्यानंतर विभक्त होईल का हो? जर आपण म्हणू तर आमची सख्य भक्ती असली पाहिजे, आमचं आत्मनिवेदन असलं पाहिजे, विभक्त नाही. समर्थांनी या समासामध्ये एक शेवटी अशी ओवी घेतली, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा पण कैचा चोरू, आणिला मध्ये श्रीराम. समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन भक्ती झाल्यानंतर आता तिसरा कुणीही नाही. मग हे 2 कोण आहेत? पुरुष आणि प्रकृती. पुरुष कोण? ते परब्रह्म स्वरूप, ते ज्ञान, शुद्ध ज्ञान. आणि त्याला जसं जसं वाटतं म्हणून त्या स्वरूपामध्ये तेच नटलेलं आहे, ती म्हणजे प्रकृती, शिवशक्ती. तसा पुरुष प्रकृती. ब्रह्म माया. ब्रह्म काही करू शकतं का? काही करू शकत नाही. त्याला मायेचा आधार घ्यावा लागतो, त्याला शारदेचा आधार घ्यावा लागतो. म्हणून समर्थांनी शारदा स्तवनामध्ये या मायेला काय म्हणलंय? ही ब्रह्माची आई आहे, ही ब्रह्माची भार्या आहे, ही ब्रह्माची कन्या आहे. त्याला व्यक्त व्हायचंय ब्रह्माला, कारण परब्रह्म हे स्वरूप निर्विकारी आहे, निर्गुण आहे. शीख पंथामध्ये तसंच म्हणतात, निर्वैर. आम्ही निर्गुण म्हणतो ना, निर्वैर. त्याला कुठलाही आकार नाही, रूप नाही, रंग नाही. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, म्हणायच्या श्लोकांमध्ये पाहिलं आपण. काही त्याला रंग नाही, आकार नाही, रूप नाही. असं हे जे तत्व आहे त्याला व्यक्त होण्यासाठी मायेचा आधार घ्यावा लागतो, म्हणून ती त्याची आई आहे. मायेसोबत तो सगळी सृष्टीची रचना करतो, म्हणून ती त्याची भार्या आहे. आणि तिच्यापासून जी प्रसवते ती सुद्धा मायाच आहे, ती त्याची कन्या आहे. आणि ती सांगते की हा माझा बाप आणि ही माझी आई आहे. समर्थ या ठिकाणी असं म्हणतात, मी भक्त ऐसे म्हणावे, विभक्तपणाची भजावी, अवघेची जाणावे विलक्षण. मी भगवंताचं भजन करतो आहे हे म्हणणं विलक्षण आहे. आत्मनिवेदन भक्ती. आता तो भक्त झालेला आहे, तो विभक्त नाहीये. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू. प्रकृती आणि पुरुष. एक मुख्य परमेश्वरू, तो पुरुष आहे. दुसरी प्रकृती जगदाकारू. या जगाच्या निशाने, या जगाच्या रूपाने, या जगाच्या माध्यमाने तो पुरुष नटलेला आहे. त्या परमेश्वर, तो जो परमेश्वर आहे तो नटलेला आहे. तिसरा आपण कैचा चोरू. अरे तू कुठून चोर मध्ये आलास रे? समर्थांनी शब्द फार मार्मिक वापरलाय. कुठून आणलास तू? तू आहेस का आता? आता नाहीच आहे. आत्मनिवेदन भक्तीमध्ये तिसरा कुणीही नाही. काय झालं? एक प्रसंग आहे मीरेच्या आयुष्यातला. वृंदावनामध्ये एक मुरलीधर मंदिर आहे आणि तिथं अशी आख्यायिका होती की त्या मुरलीधराच्या मंदिरामध्ये फक्त पुरुषांना प्रवेश आहे.
आता मीरा जी आहे तर ती कृष्णाचं भजन करण्यात एकदम तल्लीन आहे. आत्मनिवेदन भक्तीचं उदाहरण आहे मीरा म्हणजे. स्वतःच काय हो, आमच्या वेणा स्वामी आत्मनिवेदन भक्ती, कल्याण स्वामी आत्मनिवेदन भक्ती. स्वतःचं अस्तित्वच नाही ना. सद्गुरू जे सांगतील ती पूर्व दिशा. चढ म्हणाले झाडावर, फांदी तोड. फांदी अशा पद्धतीनं तोड की शेंड्याकडे बसायचंय आणि त्या फांदीच्या मुळावर घाव घालायचा आहे. अंबाजीला सांगितलं, कारण निशाणाच्या काठ्या, रामाच्या रथाच्या काठ्या ज्या आहेत तर त्या अडत होत्या, तिथं ध्वज अडकत होता त्या आंब्याच्या झाडाला. आणि खाली भली मोठी विहीर, पाणी भरलेलं सगळं त्या विहिरीमध्ये. मोठी विहीर जुनी, कुणी तयार होईना. अंबाजी म्हणाला, स्वामी आपण म्हणाल तर मी तोडू का? ते म्हणाले, मग काय विचारतो, चढ. तुरु 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 अंबाजी फांदीवर चढला, शेंड्याकडे बसला, एकाने कुऱ्हाड दिली. सगळेजण हळहळ करायला लागले, ही कसली परीक्षा आहे. अहो, तो जर ते पोरग पाण्यात पडलं तर म्हणले जिवंत राहील का? आत्मनिवेदन भक्तीमध्ये माझ्या कल्याणाचा विचार मला करण्याचा अधिकार आहे का? फांदी तोडली, फांदी सकट अंबाजी पाण्यात. सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. म्हणाले, बुडला किती वेळ झाला, आता वर येतच नाही. रथाची परिक्रमा पूर्ण झाली, कुजबूज सुरू झाली. समर्थ म्हणाले, अरे काय चाललंय? ते म्हणाले, अहो स्वामी तुम्ही त्या पोराला सांगितलं ना फांदी तोडायला, तो गेला म्हणले निजधामी. ते म्हणाले, हो चला बरं तिथं. शिष्यही धावतच आले समर्थांच्या सोबत. समर्थ विहिरीजवळ येऊन म्हणाले, अंबाजी काय चाललंय, कसा आहेस तू? आतून आवाज आला, स्वामी कल्याण आहे आपल्या कृपेने. म्हणाली, ये मग आता वर. त्या अंबाजीचा कल्याण झाला. कल्याण स्वामी, कोल्हापूरला कल्याण स्वामी आणि दत्तात्रय स्वामी ही दोन रत्न समर्थांना मिळालेली आहेत. त्यांची आई सगट. कल्याण स्वामींचा ही काय म्हणतो आत्मनिवेदन भक्ती आहे. विषाचा पेला दिला आईवडिलांनी वेणा स्वामींना. मीरेने विषाचा पेला घेतला का नाही? अशा त्या भाव विभोर अवस्थेत मीरा त्या मुरलीधराच्या मंदिरात आली. श्रीकृष्णाचं भजन करण्यात अत्यंत तल्लीन आहे. तेवढ्यात तो पुजारी जो बाहेर बसलेला होता त्याच्या घरामध्ये, त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी एक स्त्री गायिका मंदिरातून आवाज येतो. तो धावत पळतच आला. तो म्हणाला, तुला समजत नाही का, तुला माहिती नाहीये का? ती म्हणाली, काय? तिची पण तंद्री भंगली. श्रीकृष्णासोबत ती एकदम समर्पित अवस्थेत होती, आत्मनिवेदन भक्तीमध्ये. तो म्हणाला, तुला बाहेरचा बोर्ड दिसला नाही का? स्त्रियांना येथे प्रवेश नाही, इथं फक्त पुरुष येतात. मीरेने दिलेलं उत्तर ते आपण आपल्या अंतःकरणात ठसवून ठेवलं पाहिजे. म्हणजे उद्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जात असताना आपल्या आयुष्यामध्ये जर योगायोग आला आणि आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जर आपली मजल दरमजल गेली तर आपल्याला तिथं ह्या वाक्याचा उपयोग होईल. मीरा असं म्हणते, पुजारी बाबा मला तर या सगळ्या जगामध्ये एकच पुरुष दिसतोय आणि तो म्हणजे हा मुरलीधर आहे. बाकी सगळी त्याची प्रकृती आहे. एक क्षण देवाची ये द्वारी. पुजारी 24 तास भगवंताच्या सानिध्यात आहे, मुरलीधराच्या सानिध्यात आहे. त्याला ज्ञानाचा प्रकाश झाला का? नाही. आत्मनिवेदन भक्ती मीरा जिवंत आहे, वेणा स्वामी जिवंत आहेत आपल्या ऐक अर्थाने. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, किती परंपरा सांगायची, अक्का स्वामी, ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी आत्मनिवेदन भक्तीला परिपूर्ण अवस्था पावलेली आहे. शेवटी
समर्थ म्हणतात की जीव त्या शिवाला जाऊन मिळतो ती आत्मनिवेदन भक्ती. मी तुम्हाला जसं म्हणालो, थेंबुटा सागरी मिळाला. वरून पडलेला थेंब तो सागरात मिळणं. आमचा जीव काय, तो एक थेंबच आहे भरकटलेला. तो त्या सागरामध्ये जाणे, परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन होणे, ही आमच्या मानवी जीवनाची अंतिम ध्येय आहे, आमचं हे अंतिम उद्दिष्ट आहे. गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनांचं जे ग्रंथ आहे 365 प्रवचन, तारखेप्रमाणे प्रवचन आहेत. आपल्याला माहिती आहेत, नसतील तर आणून घ्या. आजच्या तारखेचं प्रवचन 365 दिवसांची प्रवचन आहेत. आजही तुम्हाला वाचत असताना काही ठिकाणी आपल्याला त्या दिवशीचा संदर्भ मिळतो. संतांची वचनं, शब्द, संतांची शब्द या विश्वामध्ये ती अशी वाया जात नाहीत. ती परिपूर्ण होतात, ती वास्तवात उतरतात. म्हणून प्रवचनामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, जसं आईला आपण जर कुंकू लावलं किंवा आज आमच्याकडे जेवायला या, घरी जेवायला बोलवायचे, काही पूजा केली आहे, आपण बोलावतो. आईला जर बोलावलं, मुलाला वेगळं कुंकू लावावं लागतं का हो? आईच्या कडेवरच्या मुलाला नाही लावावं. आपण गाईला बोलावतो, वासराला वेगळं बोलवावं लागतं का? तू पण ये रे बछड्या म्हणून. गोंदवलेकर महाराजांनी फार सुरेख विवेचन केलंय, फार सुरेख संदर्भ दिलाय. गोंदवलेकर महाराज म्हणतात, जसं आईला कुंकू लावलं, आईला बोलावलं की आईसोबत बाळ जसं येतं, गाईला बोलावलं की गाईचा बछडा जसा येतो, तसं आम्ही भक्ती करत असताना ज्ञानाला बोलवावं लागत नाही. ज्ञानाची परिपूर्ण अवस्था आम्हाला भक्तीसोबत प्राप्त होते. ही आत्मनिवेदन भक्तीचा परमोच्च कळस जो आहे तो ज्ञानप्राप्तीचा आहे. देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो. आता मी देवापेक्षा वेगळा नाहीये, अशी अवस्था आमची झाली पाहिजे. त्यानंतर पुढचा जो समास आहे या नवविधा भक्तीच्या नंतरचा, समर्थांनी बघा, या दशकामध्ये समर्थांनी पहिल्या 9 समासांमध्ये, कारण 3ऱ्या दशकामध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता शेवटी की स्वामी तुम्ही म्हणताय हे सगळं खरंय, हे ताप वगैरे सगळे आमच्या लक्षात आले, मृत्यू आमच्या लक्षात आला, यातून पण या यात्रा हे सगळं घडणार आहे. जन्म आला म्हणजे मृत्यू आहेच आहे, पण हे सगळं आम्हाला सहन करता येण्याची ताकद कशी मिळेल? समर्थ म्हणतात मग तू भक्ती कर. मग ती भक्ती कशी करायची? समर्थांनी 9 समासांमध्ये भक्ती कशी करायची ते सांगितलंय. आणि समर्थ शेवटी या 10वा जो समास आहे, तर त्यामध्ये या 10व्या समासाचं नाव आहे मुक्ती चतुष्टय. मुक्ती मिळणं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होणं. मुक्ती मिळणं म्हणजे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणं. मुक्ती मिळणं म्हणजे स्वस्वरूपामध्ये विलीन होणं. मग आता हे मुक्ती चतुष्टय, 4 प्रकारच्या मुक्ती समर्थांनी सांगितल्या. या मुक्तींच्या जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये आहे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. काय अर्थ आहे हो? आम्हाला मुक्ती मिळणे म्हणजे काय? 4 मुक्ती आहेत. समर्थ म्हणतात सलोकता म्हणजे समजा मी गोंदवलेकर महाराज यांच्या संप्रदायात आहे, मी त्यांचा भक्त आहे, तर समीपता म्हणजे मला गोंदवल्यामध्ये जन्म मिळणे, म्हणजे माझ्या सद्गुरूंच्या समाधीजवळ मला राहायला मिळणे.
मी समर्थांचा भक्त आहे. मला परळीला, सज्जनगडाच्या खाली जे गाव आहे परळी किंवा सज्जनगड, तिथं माझा जन्म होणे, मला तिथं राहायला मिळणे, म्हणजे ही समीपता आहे. त्या लोकांमध्ये जाऊन राहणे. समीपता म्हणजे काय? मी त्यांच्या जवळ, समीप. सलोकता म्हणजे त्या लोकांमध्ये जाऊन राहणे, सज्जनगडला जाऊन राहणे, गोंदवल्याला जाऊन राहणे, ही सलोकता आहे पहिली मुक्ती. दुसरी आहे स्वरूपता, समीपता. मी समीप असणे, जवळ असणे. मी जर स्वामी समर्थांचा भक्त असेल तर मी, माझा पुढचा जन्म श्वानाच्या रूपात झाला पाहिजे आणि मी स्वामी समर्थांच्या अखंड जवळ असलो पाहिजे. मी दत्त संप्रदायात असेल तर मी एखादी गाय झालो पाहिजे, एखादं श्वान झालो पाहिजे. मी रामाचा भक्त असेल तर मी एखाद्या वानराच्या रूपामध्ये जन्म घेऊन शिवतरघळीमध्ये कायम वास्तव्याला राहिलो पाहिजे. ही आहे समीपता. स्वरूपता, मी ज्यांचं उपास्य दैवत मानलेलं आहे त्यांचं स्वरूप कशासाठी निर्माण झालं, त्या स्वरूप म्हणजे अवतार घेणं. त्या स्वरूपाप्रमाणे स्वरूप दुसरं मिळणं. खूप उदाहरणं देता येते. दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या हीन दीनांच्या साठी स्वामी विवेकानंदांचा अवतार झाला का नाही? मी असं म्हणतो की ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी हे अवतारी पुरुष होते. साधना करत जाणारा एक योगी आहे, त्याच्या लक्षात येतं की माझा समाज अजूनही खाली खितपत पडलेला आहे, तळागाळात रुतलेला आहे, अडलेला आहे, नडलेला आहे, त्याचं शोषण होते. त्याच्या उद्धारासाठी जन्म घेणं ही स्वरूपत आहे. आणि चौथी मुक्ती जी आहे ती आहे सायोज्यता, म्हणजे परब्रह्म स्वरूपात जाणे. मग आता तिथं अवतारी पुरुषाजवळ जाणे नाही, अवतारी पुरुषाच्या समीप जाणे नाही, किंवा अवतार घेणे सुद्धा नाही. कारण अवताराधिक संतांना सुद्धा मृत्यू अटळ आहे. सायोज्य मुक्ती जी आहे त्या मुक्तीमध्ये पुनर्जन्म नाही, म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती आहे. आता तिथून पुनरपि जननम पुनरपि मरणम ही अवस्था नाही. समर्थ म्हणतात, म्हणोनी तिनी मुक्ती नाशिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपिजेल सावचित्त, ऐक आता श्रीराम. आणि समर्थांनी यामध्ये त्या सायोज्य मुक्तीचं वर्णन केलेलं आहे या समासामध्ये, शेवटच्या समासामध्ये. म्हणून समर्थ असं म्हणतात, सगुण भक्ती ते चळे. सगुण भक्ती तुम्ही जी करताल ती चळते, ती ढळते. निर्गुण भक्ती ते न चळे. आत्मनिवेदन भक्ती जेव्हा होईल तेव्हा तुम्ही निर्गुण अशी अनन्य होता. तुम्हाला आता फुलं मिळाली काय, हरकत नाही. देव मिळाला काय, देवळात गेला काय, हरकत नाही. काही त्याच्याने आवडत नाही, कारण तुम्ही आत्मनिवेदन झालं, तुमचं अस्तित्व राहिलं नाही. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. कुठून आणला तिसरा चोरू भजन करणारा, समर्थांनी प्रश्न विचारलाय का नाही. सायोज हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरू केलिया. आता हे जे सगळं आहे समर्थांनी फार सुरेख बीजारोपण केलंय पुढच्या दशकाचं. मी तुम्हाला नेहमी सांगतो की पुढच्या समासाचं बीजारोपण अगोदरच्या समासाच्या शेवटच्या ओवीत आहे. पुढच्या दशकाचं बीजारोपण या पहिल्या दशकाच्या शेवटच्या ओवीत आहे, शेवटच्या समासात आहे. आणि समर्थ सांगतात, हे सगळं कसं सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे अवघे प्रांजळ कळे. शुद्ध स्वरूपामध्ये कळतं केव्हा, सद्गुरू केली आहे. आता इथून समर्थ सांगतात, किंवा तुला सगळ्या यातना मी सांगितल्या, त्रिविध ताप सांगितले, सगळं सांगितलं, तुला ते पटलं, तुला भक्तीची अवस्था, भक्तीची सगळ्या पायऱ्या तुला सांगितल्या. आता हे सगळं तुला मिळतं आहे, तुझ्या लक्षात आलं, तुला सगळी माहिती मिळाली, ज्ञानाची अवस्था सुद्धा तू तदाकारता अनुभवलीस. पण हे सगळं विशद करून कसं समजे, तर ते सद्गुरू केल्यानंतर. आणि पुढचा जो दशक आहे, पुढच्या दशकाचं नाव आहे दशक मंत्रांचा 5वा दशक. मग त्यामध्ये सद्गुरू,
सत्शिष्य, मंत्र, उपदेश, ज्ञान, बहुधा ज्ञान अशा अनेक समाज त्यामध्ये आलेले आहेत. 5वा दशक आपण उद्या दुपारी 2 वाजता याच संत समागम या व्यासपीठावरून आपण समर्थांच्या अलौकिक अद्भुत दासबोध ग्रंथाचं विवेचन करण्यासाठी आपण उद्या सगळे एकत्र येऊया. उद्या दुपारी 2 वाजता आमचे नांदेडचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेनुसार मला ही संधी मिळतीये. समर्थांच्या प्रती अत्यंतिक काय सांगू, शब्द कुंठित काय शब्दांनी सांगणार. आपण सगळी मंडळी स्क्रीन ओपन केल्याबरोबर फेसबुकचा आपल्या सगळ्यांची नावं दिसत आहेत. आपण एका विशिष्ट ह्याच्यानी बांधलेलो आहोत. संतांबद्दल आपली आकृष्टता असणं, त्यांच्या वाङ्मयाबद्दल आकृष्टता असणं, विशेषतः या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला एक आत्मपरीक्षण आणि आत्मपरिवर्तन करण्याचा एक सुरेख प्रसंग या निमित्ताने आलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ.